नमस्कार, मी प्राजक्ता तांडेल. बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच अतिशय मोठी बातमी. आमदार रवी राणा यांनी उद्या सकाळी 9 वाजता मातोश्रीवर हनुमान चालीसा वाचणार असल्याचं म्हटलेलं आहे. पोलिसांना सहकार्य करणार असल्याचं देखील त्यांनी स्पष्ट केलंय. शिवसेना प्रमुखांच्या विचाराचे शिवसैनिक आमच्यासोबत हनुमान चालीसा करतील असं देखील रवी राणा म्हटलेले आहेत. तर बाळासाहेबांच्या विचारांचा शिवसैनिकांना विसर पडल्याचं वक्तव्य त्यांनी केलंय. तर 100 धमक्या मिळाल्या तरी हनुमान चालीसा वाचणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यापासून राज्यावर संकट सुरू झाली आहेत. ही विघ्न टाळण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी हनुमान चालीसा वाचावी असं देखील रवी राणा यांनी म्हटलंय. तर मुख्यमंत्र्यांवर राणा दाम्पत्यानं टीका केलेली आहे आणि उद्या सकाळी जाऊन हनुमान चालीसा वाचण्यावर राणा दाम्पत्य अजूनही ठाम आहेत. त्यामुळे शिवसेना विरुद्ध राणा संघर्ष अजूनच पेटलेला आपल्याला पाहायला मिळतंय. आमदार रवी राणा यांनी एक प्रकारे शिवसेनेला इशारा दिलेला आहे. उद्या सकाळी 9 वाजता मातोश्रीवर जाऊन हनुमान चालीसा वाचणार असल्याचं रवी राणा यांनी नुकतंच सांगितलेलं आहे. तर पोलिसांना सहकार्य करणार असल्याचं देखील त्यांनी स्पष्ट केलंय. दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री झाल्यापासून राज्यावर अनेक विघ्न आलेली आहेत आणि त्यासाठीच मुख्यमंत्र्यांनी हनुमान चालीसाचं पठण करावं अशी टीका देखील आमदार रवी राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर केली आहे. तर आपण पाहतोय राणा दाम्पत्य आणि शिवसेनेचा हा वाद आता आणखीनच चिघळण्याची शक्यता आहे. कारण आमदार रवी राणा यांनी उद्या सकाळी 9 वाजता मातोश्रीवर हनुमान चालीसा वाचणार असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे. ते त्यांच्या निर्णयावर अजूनही ठाम असल्याचं त्यांनी म्हटलंय. दरम्यान या सगळ्या प्रकरणात पोलिसांना ते सहकार्य करणार असल्याचं देखील त्यांनी म्हटलंय. शिवसेना प्रमुखांच्या विचाराचे शिवसैनिक आमच्यासोबत हनुमान चालीसा करतील असं देखील रवी राणा यांनी त्यांच्या पत्रकार परिषदेत म्हटलंय. तर बाळासाहेबांच्या विचारांचा शिवसैनिकांना विसर पडल्याचं वक्तव्य त्यांनी केलंय. 100 धमक्या मिळाल्या तरी हनुमान चालीसा वाचणार असल्याची भूमिका त्यांनी घेतलेली आहे. उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री झाल्यापासून राज्यावर संकट सुरू झालेली आहेत. त्यामुळे ही विघ्न टाळण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी हनुमान चालीसा वाचावी असं देखील त्यांनी म्हटलंय. खऱ्या अर्थानं 7.5 या महाराष्ट्रामध्ये सुरू झालेली आहे आणि या विघ्न संपण्यासाठी हनुमान चालीसा वाचली पाहिजे. आणि आज या ठिकाणी आम्ही जे आलो शांततेनं आणि धार्मिक आणि उद्देशाने या ठिकाणी आलेलो आहे आणि हनुमान चालीसाचं वाचन मातोश्रीवर आम्हाला करायचं आहे. या उद्देशानं उद्या आम्ही 9 वाजता इथे जाणार आहे. आणि या ठिकाणी पोलीस विभागाची आम्हाला नोटीससुद्धा या ठिकाणी आलेली आहे. त्यांनी नोटीस जे दिलेली आहे 149च्या कलमनुसार की आपण बाहेर पडू नका, तिथे कायदा सुव्यवस्था बिघडेल. माध्यमातून आम्हाला कळते की उद्या येणार. आमचं सामान्य शिवसैनिकांचं त्यांना विनंती आहे की पोकळ आव्हानं देणं बंद करा. मातोश्री हे प्रत्येक शिवसैनिकासाठी मंदिरासमान आहे, देवळासमान आहे. कोणी जर आमच्या देवळावर आक्रमण करण्याची भाषा करणार असेल तर शिवसैनिक हा आक्रमक होईलच. त्यांनी आता उद्याची वेळ दिली आहे. उद्या देखील शिवसैनिक इकडे उपस्थित राहतील. त्यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी येऊन दाखवावं. त्यांना महाप्रसाद हा शिवसैनिक दिल्याशिवाय राहणार नाही. शिवसेनेनी जे सरकारमध्ये बसली आहे ती भाजपच्या भरोशावरच आहे. मोदीजींचा फोटो लावून त्यांनी मतं मागितलेले आहे. मोदीजींचा फोटो लावून त्यांनी मतं मागितले. सत्तेमध्ये एवढ्या मोठ्या संख्येमध्ये त्यांचे खासदार आणि आमदार निवडून आले आणि आज त्यांनी मला असं वाटते भाजपवर खापर फोडून आम्हाला बदनाम करू नये. आम्ही इंडिपेंडंट आहे, इंडिपेंडंट आमदार आहे, अपक्ष खासदार आहे आणि या ठिकाणी हिंदुत्वाचं नाव घेण्यासाठी आम्हाला शिवसेना किंवा मातोश्री थांबू शकणार नाही, उद्धवसाहेब थांबू शकणार नाही. आम्ही त्या ठिकाणी हनुमान चालीसा वाचू. त्या हनुमान जयंतीच्या शुभपर्वावर काही जे शिवसैनिक आहे की महाविकास आघाडीचे कार्यकर्ते आहे मला माहीत नाही, पण बाळासाहेबांचे सैनिक नव्हते ते ज्यांनी हनुमान चालीसाचा विरोध केला. हनुमान जयंतीच्या शुभपर्वावर त्या ठिकाणी आमचा विरोध केला. मला असं वाटतं की ज्या ठिकाणी बाळासाहेबांची श्रद्धा आणि मातोश्री सगळे आपण हृदयामध्ये ठेवतो हिंदूंच्या नावाने, त्या ठिकाणी जर हनुमान चालीसा वाचाचा विरोध होत असेल तर मला असं वाटते उद्धव साहेब हिंदुत्व विसरलेले आहे आणि हिंदुत्वाची दिशा सोडून ते कुठेतरी दुसऱ्याच दिशेने जाऊन या संपूर्ण महाराष्ट्राचं वाटोळं करत आहे. शिवसेनेला हिंदुत्व शिकवण्याचा शहाणपणा राणा दाम्पत्य म्हणा किंवा भाजपाने करू नये.
आज पुनश्च एकदा सांगतो, भारतीय जनता पक्षाचे नेते राणांना शिखंडीसारखा वापर करून शिवसेनेवर बाण सोडण्याचा प्रयत्न करतायत. शिवसेनेचं धनुष्यबाण एवढं जबरदस्त ताकदवान आहे की अशा शिखंडीचा निपात करतील आणि आपलं जे महाराष्ट्राचं महाविकास आघाडी सरकार आहे हे चांगल्या पद्धतीने सुरू ठेवण्याचा प्रयत्न करतात. आणि याबाबतच अधिक माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी सुस्मिता भदाणे पाटील आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत. सुस्मिता, खरं तर आपण पाहतोय राणा दाम्पत्य हे त्यांच्या निर्णयावर अजूनही ठाम आहेत. उद्या सकाळी ते 9 वाजता मातोश्रीवर जाऊन हनुमान चालीसाचं पठण करणार आहे असं त्यांनी नुकतंच त्यांच्या पत्रकार परिषदेत म्हटलेलं आहे. आता शिवसैनिकांनी नेमकी काय भूमिका घेतली आहे? खरं तर ज्या वेळेला राणा दाम्पत्यानं भूमिका घेतली की आम्ही उद्या सकाळी 9 वाजता येणार, त्यानंतर शिवसेनेचे अनेक शिवसैनिक हे अजूनही मातोश्रीच्या बाहेरच असल्याचं पाहायला मिळतं. आपण माझ्या अवतीभोवती बघतात अजूनही अनेक शिवसैनिक इथे आहेत. खरं तर ज्या पद्धतीनं ही घोषणा त्यांनी केलेली आहे, मातोश्रीवरती आम्ही उद्या सकाळी 9 वाजता येणार आहे, शिवसेना पक्ष म्हणून, शिवसैनिक म्हणून तुम्ही कशा पद्धतीने बघता याकडे? शिवसेना आणि शिवसैनिक, त्यांचा आक्रमकपणा, त्यांचं हिंदुत्व हे सगळं सुरुवातीपासून बाळासाहेबांच्या संस्काराप्रमाणे ती संस्कृती शिवसेनेची आहे. कुठचीही हुशारी शिवसैनिक मारत नाहीत. आज समाजाप्रती जे कर्तव्य असतं ते सातत्यानं करत असतात. हेच आम्हाला शिकवण शिवसेना पक्षप्रमुख आणि आदरणीय मुख्यमंत्र्यांची आहे. आज त्यांनी ज्या प्रकारे फुशारक्या मारल्या होत्या तिथून ते कुठेतरी आले ते माध्यमांनी दाखवलं, थडकले, काही फरक तिथे पडलेला नाही आहे. हनुमान चालीसा वगैरे ह्या ज्या गोष्टी ते करतायत त्यांनी त्यांची संस्कृती स्वतःची तपासून घ्यावी. कारण आमची संस्कृती आहे हिंदुत्वाची, हिंदू हे आम्ही आहोतच. आणि हनुमान चालीसा म्हणा किंवा हिंदू ग्रंथांचं कुठे पठण, वाचन, पारायण वगैरे सगळं काय करायचं हे संस्कार बालपणापासून प्रत्येक शिवसैनिकांवर आहेत आणि बाळासाहेबांनी सुद्धा आमच्यावर केलेले आहेत. त्यामुळे जी हुशारगी त्यांनी मारली ते आता स्वतः गर्भगळीत झालेत. कारण ज्यांच्या भरोश्यावर केलं होतं ते आता बेळत तेही घुसलेत आणि हे जाऊन एका बेळत घुसलेत. तिकडनं मग काय कसली पत्रकार परिषद घेत आहेत, काय सांगतायत. शिवसैनिक इथे आहे आणि त्यांनी इथे यावं. पठण जर करायचं असेल तर सकाळपासून आमचे शिवसैनिक म्हणत आहेत त्याप्रमाणे तिथे महाप्रसादाची तयारीसुद्धा आहे. त्यामुळे कोणाला काय आणि कशा रीतीनं त्याचं स्वागत मुंबईकर शिवसैनिक हे करणार होते. आत्ता जरी आपण बघितलं तर त्यांनी 9 वाजता येणार असं म्हटलेलं आहे. शिवसैनिक इथेच असणार का? आणि तुम्ही जो म्हणताय की प्रसाद दिला जाईल, उद्या सकाळी काय परिस्थिती असणार आहे? उद्या सकाळची परिस्थिती तुम्ही आता संध्याकाळी, रात्री, सकाळी बघा ना परिस्थिती. तुम्हाला शिवसैनिक आहेत, शिवसैनिकांमध्ये कुठेही तसूभर आहे. कारण मातोश्रीवर येण्याची भाषा जर कोण करत असेल तर त्याच्यासाठी मातोश्री हे आमचं दैवत आहे, हे आमचं मंदिर आहे. त्यामुळे प्रत्येक शिवसैनिक आपलं प्राण पणाला लावून इथं उभा आहे. त्यामुळे इथे कोणाची यायची संभावना किंवा त्यांनी जे बोललेलं आहे त्यांचा थरकाप त्यांचा स्वतः तिथे उडालेला आहे. मुख्यमंत्र्यांवरती सुद्धा त्यांनी थेट आरोप केलेले आहेत. 2.5 वर्षामध्ये काही काम केलं नाही असंही त्यांनी म्हटलं. त्यांची लायकी काय? कारण जर ते लोकप्रतिनिधी असतील आणि जर त्यांचं ते मोजमाप असेल तर ते लोकप्रतिनिधीच नाहीत. कारण महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री 2000 शिवसेना पक्षप्रमुखांनी मुख्यमंत्री पदाची शपथ 28 नोव्हेंबर 2019ला घेतल्यानंतर महाराष्ट्रावर घेतल्याबरोबर काय संकटं आली, करोनापासून ते आलेले सगळे जी काय निसर्ग, तोकते, ही सगळी वादळं, सगळ्या या गोष्टींचा सामना करत ज्या पद्धतीनं शेतकऱ्यांपासून, कष्टकऱ्यांपासून, कामगारांपासून ते इतर सगळ्या महिला म्हणा, सुरक्षा म्हणा, विद्यार्थ्यांची हे म्हणा, या सगळ्या गोष्टी शिवसेनेचं नेतृत्व, मुख्यमंत्री आज ज्या पद्धतीनं करतायत. आज आदित्य साहेब स्वतः 3 चांगली खाती सांभाळत या महाराष्ट्राला प्रगतीपथावर, जिथं होतं तिथून महाराष्ट्र प्रगतीपथावर चाललेलं आहे. हे सगळं पाहिल्यानंतर आता बोलायला कुठे जागा नाही आहे. कारण जी काय विकासाची कामं आहेत, जे काय लोकांसाठी जी कामं आहेत, हे महाराष्ट्र पुढे चाललेलं आहे. मग आता करणार काय? मग ही अशी विघ्न उभी करायची, काहीतरी बघायचं, कुठतरी भोंगे, कुठतरी सोंग, ही सगळे आणायचा प्रयत्न करायचा आणि कुठंतरी मग जाती धर्मांमध्ये तेढ निर्माण करून दंगली होत आहेत का? महाराष्ट्र अस्थिर होतो आहे का? तर महाराष्ट्राची जनता ही सुविध
आणि सुजाण नागरिक आहेत इथे. हे कुठल्याही भूलथापा किंवा अशा प्रकारच्या यांना बोलणार नाहीत. उलट मी तर म्हणतोय की या लोकांनी त्यांच्या आता कबरी स्वतःच्या खोदलेल्या आहेत, त्यांनी सावध राहावं. नक्कीच आपण बघतोय ज्या पद्धतीनं त्यांनी भूमिका घेतलेली आहे की सावध राहावं. शिवसैनिक सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीनं मातोश्री बाहेर थांबणार आहे आणि आम्ही तयार आहोत अशी भूमिका त्यांनी घेतलेली आहे. निश्चितच सुस्मिता, खरं तर राणा दाम्पत्यानं शिवसैनिकांना शिवसेनेला आव्हान दिलंय, मात्र शिवसैनिक देखील आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय. धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. दरम्यान शिवसैनिकांच्या भाषेमुळे कायदा सुव्यवस्था बिघडत असल्याचा आरोप नवनीत राणा यांनी केलेला आहे. मातोश्रीवर हनुमान चालीसा वाचू दिली असती तर ही वेळ आली नसती असा टोला देखील त्यांनी लगावलाय. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे नंतर शिवसेनेनं हिंदुत्व सोडल्याचा आरोप राणा यांनी केलेला आहे. कितीही थांबवण्याचा प्रयत्न केला तरी थांबणार नसल्याचं नवनीत राणा यांनी म्हटलंय. दरम्यान आता कुणीही कोणतीही निवडणूक नाही, त्यामुळे स्टंट करत असल्याचा आरोप त्यांनी फेटाळून लावलाय. मंत्री आहे, संध्याकाळी जर पाहिलं त्यांच्या ऑफिसमध्ये तर मला वाटतं जमिनीपासून ते इथपर्यंत फायला असतात. जर एक साधे मंत्रीला, कॅबिनेट आणि राज्यमंत्रीला एवढे फायला जर असल्या साईन करण्यासाठी, तर मुख्यमंत्रीला किती काम असले पाहिजे. आणि ते 2 वर्षानंतर मुख्यमंत्री कार्यालयामध्ये जातात. तर विचार करा माझी महाराष्ट्र कोणत्या दिशांनी चालली आणि कोणत्या दिशांनी हा उद्धव ठाकरे साहेब तिथे नेत आहे. जेही लोक आम्हाला आवाहन करत आहे, आम्ही नाव स्मरण करण्यासाठी आणि आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांचे विचार ऐकून लहान ते मोठे आतापर्यंत आम्ही झालेलो आहे. राजकारणामध्ये कसे आपले विचारधारा आपण जिवंत ठेवली पाहिजे. त्यांनी कधीही पदासाठी त्यांनी आपली विचारधारा मरू दिली नाही. त्यांनी विचारधारा समाजासाठी त्यांनी लढाई केली आणि त्यांनी विचारधारा अनुसार शिवसेना निर्माण केली. आणि आज त्यांची, बाळासाहेबांची 3री पिढी मंत्री म्हणून जगत आहे आणि त्यांच्या राजकीय पोळ्या सुद्धा शिकत आहे. तर मला असं वाटतं कुठे ना कुठे जे आम्ही म्हटलंय की आम्ही हनुमान चालीसा हे मातोश्रीचे बाहेर आम्ही करणार आहे. की मुंबईची मुलगी आहे म्हणून माझा जन्म इथे झालेला, मी मोठी इथे झाली लहानपणापासून आणि विदर्भाची सून आहे. दोन्ही ताकद माझ्या पाठीशी आणि हनुमान चालीसाची संकट मोचनची ताकद आपल्या पाठीशी राहिली तर मला नाही वाटत शिवसैनिक माझा काही बिघडू शकतात. आणि आज जे भाषा त्यांनी केली आणि याच्या अगोदरी जे भाषा त्यांनी वापरली की तुम्ही मुंबईत पाय टाकून दाखवा, तुम्ही ज्या पायावर आले त्या पायावर आम्ही तुम्हाला जाऊ देणार नाही, हे भाषा मला वाटते लोकप्रतिनिधी आणि एक मुख्यमंत्रीचे जर शिवसैनिक आणि मुख्यमंत्रीचे पार्टीचे जर लोक अशी विधानं करत असन तर मला वाटते सुव्यवस्था बिघडवण्याचं काम हा शिवसैनिक करत आहे. वळूयात पुढच्या बातमीकडे. एक मोठी बातमी. भाजपा आमदार गणेश नाईक यांचा जामीन अर्ज फेटाळून लावण्यात आलेला आहे. त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज कोर्टानं फेटाळलाय. ठाणे सत्र न्यायालयानं गणेश नाईक यांना आता एक मोठा झटका दिलाय. महिलेवरील अत्याचार प्रकरणी गणेश नाईक यांचा अटकपूर्व जामीन अर्ज ठाणे सत्र न्यायालयानं फेटाळून लावलेला आहे. त्यामुळे गणेश नाईक यांच्यावर अटकेची टांगती तलवार अजूनही कायम आहे. या महिलेनं तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप गणेश नाईकांवर केलेला आहे आणि त्याच प्रकरणी गणेश नाईक यांचा अटकपूर्व जामीन अर्ज ठाणे सत्र न्यायालयानं फेटाळून लावलाय. त्यामुळे गणेश नाईक यांच्यावर अटकेची टांगती तलवार कायम आहे. अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी विनय म्हात्रे आपल्यासोबत जोडले गेलेत. विनय, गणेश नाईक यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावलेला आहे, त्यांची आता अडचणीत वाढ झालेली आहे, काय अपडेट? नक्कीच आपण पाहिला की कालची जी परिस्थिती होती न्यायालयामध्ये, ठाणे सत्र न्यायालयामध्ये त्यांच्यावरती जो पहिला गुन्हा बेलापूरमध्ये दाखल झाला होता त्या संदर्भातली काल सुनावणी होती. त्यामध्ये देखील त्यांचं अर्ज फेटाळत त्यांना काल 27 तारखेमध्ये सुनावणी पुढे ढकलली होती. आणि त्याचबरोबर आज मात्र 2:30 वाजता दुपारी ठाणे सत्र न्यायालयामध्येच 2:30 वाजता सुनावणी होती. आणि या सुनावणीमध्ये देखील जो बलात्कारांचा प्रकरण आहे नेरूळ पोलीस ठाण्याचा, त्या गुन्ह्याच्या बाबतीत ही सगळी सुनावणी होती. आणि या सुनावणी दरम्यान त्यांनी जो अर्ज दिला होता तो अर्ज देखील आज फेटाळून त्यांना 27 तारखेला म्हणजे दोन्ही एकत्र गुन्हे जे आहेत गणेश नाईकांवरती ते दोन्ही एकत्र गुन्हे 27 तारखेला त्याच्यावरती सुनावणी होईल. काल आपण पाहिलं की जी पीडित महिला आहे त्या पीडित महिलेचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता आणि त्या व्हायरल व्हिडिओमध्ये तिने स्पष्टपणे म्हटलं होतं की गणेश नाईकांना जर अटकपूर्व जामीन मिळाला तर गणेश नाईकांपासून माझ्या जीवाला आणि माझ्या मुलाच्या जीवाला
धोका आहे आणि आम्हाला ते किडनॅप करू शकतात, माझ्याकडून ते बळजबरीने या प्रकरणाच्या बाबतीत लिहून घेऊ शकतात. त्यामुळे त्यांनी संपूर्ण राज्यभरातल्या जनतेची मदत मागितली होती. राज्य सरकार त्यांना मदत करते, तशा पद्धतीने जनतेने देखील मला मदत करावं असं सगळं त्यांनी जाहीररित्या लोकांकडे निवेदन दिलं होतं. आणि त्याच अनुषंगाने सगळं जर पाहिलं तर हा जे काही प्रकरण वाढत चाललेलं आहे, ज्या अनुषंगाने जेवढं हाय प्रोफाईल हे सगळं प्रकरण होत चाललंय त्या अनुषंगाने आणि ज्या पद्धतीने बलात्काराचं प्रकरण गंभीररित्या असल्यामुळे कारण आज हा त्यांचा जामीन फेटाळत त्यांना 27 तारखेला दोन्ही गुन्हे एकत्र त्यावरती सुनावणी केली जाणार असल्याचं न्यायालयाने म्हटलंय. निश्चितच विनय, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. वळूयात पुढच्या बातमीकडे. राज्यभरात ऐन उन्हाळ्यात भार नियमन सुरू आहे. मात्र अदानीमुळे राज्यावर भार नियमनाचं संकट आलं असल्याचं ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी आरोप केलाय. अदानी कंपनीमुळे वीज पुरवठ्यात कपात होत आहे आणि राज्यात 1,500 मेगावॅट विजेची तूट आहे. वीज गळती, वीज चोरी असलेल्या भागात भार नियमन सुरू असल्याचं त्यांनी म्हटलंय. तर 4 ते 5 तासांचं हे भार नियमन होत आहे. ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी ही माहिती दिलेली आहे. नागरिकांनी वीज जपून वापरावी असं आवाहन देखील नितीन राऊत यांनी नागरिकांना केलेलं आहे. राज्यावर भार नियमनाचं संकट आलेलं आहे. खासगी कंपन्यांमुळे लोड शेडिंगची वेळ येते असं वक्तव्य ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी केलंय. अदानीने वीज देणं का बंद केलंय किंवा त्यांनी कमी पुरवठा का केलाय? त्याचं कारण अडाणी सांगू शकतील, मी काय सांगू शकणार नाही. परंतु त्यांनी अचानकपणे ते बंद केल्याने जे आम्ही या ठिकाणी लोडशेडिंग थांबवलेली होती ती करावं लागली आम्हाला. सर, राज्याला संकटामध्ये टाकणाऱ्या अडाणी कंपनीवर आपण काही कारवाई करू शकतो का? नियम सेंट्रल इलेक्ट्रिसिटी ऍक्ट 2003च्या अनुषंगानं ती कारवाई त्या ठिकाणी केली जाईल. आम्ही त्यांना तशा नोटिसेस सर्व करू आणि ते आम्हाला करावं लागतील. आम्ही ज्या लोकांनी आम्हाला अचानकपणे या ठिकाणी वीज वितरण करण्याचा बंद केलेला आहे, ते मग अडाणी पॉवर असो किंवा JSW पॉवर असो, या दोघांनाही सेंट्रल इलेक्ट्रिसिटी ऍक्ट 2003च्या अंतर्गत आणि MERCच्या ऍक्टच्या अंतर्गत आम्ही त्यांना नोटिसेस दिलेल्या आहेत आणि आम्ही त्यांच्या संपर्कात आहोत. त्यांनी आम्हाला जर विजेचा पुरवठा या ठिकाणी प्रॉपरली सुरू केला नाही तर त्यांचं वीज वितरण ज्या ग्रीडमधून होतं त्या ग्रीड आमच्या हातात आहेत, ते सुद्धा आम्ही त्या ठिकाणी ब्रेक करण्याचा प्रयत्न करू. त्यामुळं त्यांनी आपलं वितरण सुरू करावं ही विनंती महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीने त्यांना राहणार आहे. दरम्यान देशभरात सर्वत्र कोळशाचा तुटवडा असून कोळसा आयात करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. लोड शेडिंग बाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली असून वीज पुरवठा सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत असं देखील ते म्हटले. देश पातळीवर कोळसा हा देशातल्या अनेक राज्यांमध्ये जेवढा पुरवठा व्हायला पाहिजे तेवढा होत नाहीये. राज्यामध्ये देखील तेवढा पुरवठा होत नाहीये. म्हणून आपण काही प्रमाणामध्ये परदेशामधनं देखील कोळसा आयात करण्याचा निर्णय झालेला आहे, आपण तो घेतलेला आहे. त्याशिवाय छत्तीसगडमध्ये राज्य सरकारची एक खाणच आपल्या महाराष्ट्राच्या ऊर्जा विभागाच्या करता घ्यायचं चालू आहे. त्याच्यामध्ये नितीन राऊत साहेब प्रयत्न करतायत. वळूयात पुढच्या बातमीकडे. ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांच्या अडचणींमध्ये आता आणखीनच वाढ झाली आहे. सदावर्ते यांच्या विरोधात मिरज पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. मराठा समाजाच्या भावना दुखावल्याबाबत तक्रार दाखल करण्यात आली असून मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं ही तक्रार देण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांच्या कन्यादान विधीच्या वक्तव्याच्या निषेधार्थ ब्राह्मण संघटना आक्रमक झाली आहे. मिटकरींवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करत ब्राह्मण संघटनांकडून राज्यात ठिकठिकाणी आंदोलन करण्यात आलं. अमोल मिटकरींना औरंगाबादमध्ये फिरकू देणार नसल्याचा इशारा यावेळी त्यांनी दिलाय. दुसरीकडे सोलापुरात देखील ब्राह्मण समाजाकडून पोलीस स्टेशनमध्ये निवेदन देण्यात आले. अमोल मिटकरींविरोधात गुन्हा दाखल न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. तर बीडच्या परळीमध्ये ब्राह्मण समाजाच्या लोकांनी रस्त्यावर उतरून रॅली काढत मिटकरींविरोधात घोषणाबाजी केली.
यावेळी संतप्त आंदोलनकर्त्यांनी परळी शहर पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन केल्याचं पाहायला मिळालं. नांदेडमधील बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांच्या हत्येनंतर अनेकांना धमकीचे फोन आल्याचं समोर आले. बियाणींच्या हत्येनंतर शहरातील 6 उद्योजक आणि व्यापाऱ्यांना धमकीचे फोन करण्यात आले होते. तशी माहिती विशेष पोलीस महानिरीक्षक निसार तांबोळी यांनी दिली आहे. धमकी आलेल्या सर्व व्यापाऱ्यांना पोलीस संरक्षण देण्यात आलंय. धमकी देणाऱ्या आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरू करण्यात आलाय. तर संजय बियाणी यांच्या हत्येनंतर 6 उद्योजकांना धमकीचे फोन आले असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. संजय बियाणींच्या हत्येनंतर अनेकांना हे धमकीचे फोन आले आणि त्याच पार्श्वभूमीवर आता या आरोपींचा शोध सुरू करण्यात आलेला आहे. वळूयात पुढच्या बातमीकडे. विरारच्या मनवेलपाडा कारगिल नगरमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी टंचाई निर्माण झाली आहे. अनेक नागरिकांना टँकरच्या पाण्यावर दिवस काढावे लागत आहेत. लोकांचा पाण्याचा प्रश्न दूर करण्यासाठी भाजपच्या वतीनं मोर्चा काढण्यात आला. मोर्चात मोठ्या प्रमाणावर भाजप कार्यकर्ते आणि नागरिक सहभागी झाले होते. नागरिक या मोर्चामध्ये सहभागी झाले होते आणि या कार्यकर्त्यांनी आणलेले पाण्याचे माठ भिरकावून दिले. तर विरारमध्ये पाणी टंचाईमुळे नागरिक त्रस्त झालेले आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर हा मोर्चा काढण्यात आला. पाणी टंचाईच्या विरोधात भाजपकडून हा मोर्चा काढण्यात आला. टंचाईमुळे खरं तर नागरिक त्रस्त झालेले आहेत. मोठ्या प्रमाणात यामध्ये नागरिक देखील या मोर्चामध्ये सहभागी झाले होते. विरारची ही दृश्य. पाणी टंचाईच्या विरोधात भाजप आक्रमक झाली आणि कार्यकर्त्यांनी पाण्याचे माठ देखील इथे भिरकावून लावले. तुळजाभवानी मंदिराचा आता जेजुरीच्या साई डेव्हलपमेंट प्लॅननुसार विकास करण्यात येणार आहे. मंदिर संस्थान यासाठी आराखडा तयार करत आहे. यात मंदिराचं प्राचीन रूप कायम ठेवत विकास करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. पुरातत्व विभागाच्या सूचना देखील मागवण्यात आल्या आहेत. मंदिर परिसरात विकास करण्याचा मानस मंदिर संस्थाननं व्यक्त केलाय. दर्शन रांगांमध्ये ज्या तक्रारी यायच्या आणि सामान्य भाविकांना दर्शन घेण्यामध्ये ज्या अडचणी यायच्या त्या दूर करण्याचा आमचा मुख्य उद्देश होता. पण त्या उद्देशाच्या अनुषंगाने ही उत्पन्नामध्ये झालेली जी वाढ आहे त्याचा फायदा आपण जेजुरीच्या धर्तीवर उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये तुळजाभवानी संस्थानाचा सुद्धा साईट डेव्हलपमेंट प्लॅन तयार करून पुरातत्व खात्याच्या मदतीने मंदिरामध्ये सुखसोयी निर्माण करणं आणि मंदिराचं जे जुनं रूप आहे ते तसंच कायम राहण्याच्या दृष्टीने आवश्यक दुरुस्त्या करणं. यासोबतच या बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. मात्र लगेचच भेटणार आहोत स्पीड न्यूजमध्ये. पाहत रहा न्यूज 18 लोकमत.